राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे उपबाजार आवार विंचूर, पिंपळगाव, बसवंत, मुंबई, बेंगलोर तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 1222 वाहनांमधून लाल कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आलेली आहे. लाल कांद्याचे बाजारभाव 400 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज निघाले आहेत. तर सरासरी कांद्याचा भाव 1000 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदा आज पहिल्या सत्रामध्ये विकला आहे. तर विंचूर येथे 675 वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. लाल कांदे 500 रुपयापासून 1252 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1050 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव विंचूर येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज कमी झालेले आहेत. मित्रांनो, सरकारने कांदा निर्यातीवरील सबसिडी 50% जो रोड टेप होता तो कमी केलेला आहे आणि उन्हाळी कांद्याची आवकही पिंपळगाव, बसवंत येथे आज थोडीशी आलेली आहे. अशा अनेक कारणामुळे कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे आपल्याला कालच्या तुलनेमध्ये कमी दिसून येत आहेत. तर पिंपळगाव, बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये उन्हाळी कांद्याची 10 वाहनांची आवक होती. लाल कांद्याची 550 ट्रॅक्टर तर पिकअप 270 अशा 820 वाहनांची आवक होती. 830 वाहनांची टोटल आवक पहिल्या सत्रामध्ये पिंपळगाव, बसवंत येथे होती. उन्हाळी कांदा 700 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सरासरी 1450 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर लाल कांदा 700 रुपयापासून 1449 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सरासरी 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव, बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी झालेले आहेत. परंतु आज उन्हाळी कांद्याचं आगमन नाशिक जिल्ह्यामध्ये झालं आहे असं या रिपोर्टवरून आपल्याला म्हणता येईल. तर मुंबई येथे 106 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज डबल पत्ती जे कांदे आहेत ते 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत मोठे कांदे विकले. त्या खालोखाल एक नंबर कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेली आहे. तर बेंगलोर येथे 65,099 गुन्ह्यांची आवक आली होती. निप्पाण येथील बेस्ट क्वालिटीचा कांदा 1300 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 800 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नगर एरियातील माल 800 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूरचा माल 700 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विजापूरचा माल 700 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल दुसरी क्रॉप 500 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव तिला निघाले. 10% बेस्ट क्वालिटी कांदे 1200 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज विकलेले आहेत. तर चेन्नई येथे 60 कांदा गाड्यांची आवक होती. मिडियम कांदा 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. जास्तीत जास्त 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत. मित्रांनो, चेन्नई येथेही कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे 1 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.